नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे तिथे पलीकडे. भाग पहिला. लेखिका आहेत शर्वरी बाबर. जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. वळूया कथेकडे. अश्नी भटकर ही मुक्त छायाचित्रकारतेची पदवीधर होती. महाराष्ट्रात जेवढे म्हणून मुक्त छायाचित्रकार होते त्यांच्या यादीत अश्नीचे नाव सर्वात वर होते. निसर्गाचे आणि त्यातील वन्यजीवांचे थेट छायाचित्र घेण्यात ती निष्णात होती. जिथल्या तिथल्या म्हणून कलादालनात तिच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरत असे. तिथल्या जाणकार आणि दर्दी लोकांची त्या कलादालनाला प्रचंड गर्दी उसळत असे. छायाचित्रे पाहायला येणारे जसे त्या गर्दीत असत तसेच ती खरेदी करणाऱ्या सौंदर्यदृष्टीच्या श्रीमंतांचीही हमखास वर्णी. या कलादालनात लागलेले असे काही हजारांपासून लाखांपर्यंत अश्नीची छायाचित्रे त्या ठिकाणी विकली जात. तिचा भाऊ अर्णव हा तिला सक्रिय मदत करीत असे. त्याचं तत्त्वज्ञान आणि अध्यात्माकडे ओढा होता. एका महाविद्यालयात तो तत्त्वज्ञानाचा अध्यापक होता. केवळ 28व्या वर्षी त्याची या दोन्ही विषयांतील गती केवळ आश्चर्यजनक होती. मी म्हणणारे स्वामी, संत, सिद्ध साधू हेही त्याच्याशी या विषयावर एखाद्या मुद्द्यावर बोलताना तीनदा विचार करून मगच आपले मत मांडायचे. अर्णवपेक्षा 2 वर्षांनी मोठ्या असलेल्या अश्नी आणि अर्णव या दोघांनीही आपापल्या क्षेत्रात मोठाच नावलौकिक मिळवलेला होता. हे चित्र तुला कुठे मिळाले दी? दुसऱ्या दिवशी प्रदर्शनासाठी छायाचित्रांच्या ढिगातून वैशिष्ट्यपूर्ण चित्रांची निवड करीत असताना त्यातीलच एक चित्र उचलून ते काळजीपूर्वक पाहत अर्णवने समोरच्या खुर्चीत बसलेल्या अश्नीला प्रश्न विचारला. बघू असं म्हणत तिने अर्णवच्या हातातून ते चित्र घेतले. वैशिष्ट्यपूर्ण चित्रांसाठी अश्नी 8-8, 10-10 दिवस बाहेर पडत असे. मात्र कोणते चित्र आपण कोठे किती वाजता घेतले हे तिच्या डोक्यात एखाद्या संगणकाप्रमाणे बसत असे. क्षणभर तिने चित्र पाहिले. चित्राकडे पाहत तिने त्यावरच 2-3 टिचक्या मारल्या. हां, पाचोरा, जळगाव जिल्हा, अश्नीने उत्तर दिले. महाराष्ट्र एक्सप्रेसने मी परत येत होते. पाचोऱ्यात गाडी थांबली होती, तिथून ती सुटली. पाचोरा पार करून गाडी बाहेर पडत असताना गाडीतूनच काहीसे दूर दिसत असलेले हे घर मला दूरवर फेकून दिलेल्या बेवारशासारखे वाटते. म्हणून मी झूम लेन्स वापरून हे चित्र घेतले. पण का रे अर्णव, असं का विचारलंस? अर्णवने न बोलता आपला हात पुढे केला. अश्नीने त्याच्या त्या हातात ते चित्र दिले. अर्णवने ते काळजीपूर्वक टेबलाच्या कप्प्यात ठेवले. अरे, सामाजिक विसंगती म्हणून ते चित्र काढले आहे. उद्याच्या प्रदर्शनात ते नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. होय दी, चित्र विसंगत आहेच. अर्णव किंचित स्मित करून बहिणीकडे पाहत बोलला. प्रदर्शनापेक्षा हे चित्र मला वैचित्र्यपूर्ण वाटते आहे दी. मी वैशिष्ट्यपूर्ण म्हटले अर्णव, पण मी वैचित्र्यपूर्ण म्हणतो आहे दी. वैचित्र्यपूर्ण? मला असे जाणवले नाही ते, अश्नीने विचारले. दी, काहीशा गंभीर आवाजात अर्णव अश्नीकडे पाहत म्हणाला. तू मगाशीच म्हणालीस की कुणीतरी फेकून दिलेल्या बेवारसासारखे हे घर तुला वाटले, म्हणून तू त्याचे चित्र घेतलेस. विसंगती तू त्याच्या दृष्टीने शोधलीस दी. समज मी तुला सांगितले की हे घर खरोखरीच बेवारशी म्हणून भिरकावले तेच असावे तर? अश्नी वेड्याप्रमाणे अर्णवकडे पाहत राहिली. हे चित्र बारकाईने पाहिलेस का तू दी कधी? टेबलच्या कप्प्यातून पुन्हा ते चित्र बाहेर काढून अर्णवने अश्नीला विचारले. न बोलता अश्नीने ओठ बाहेर काढून आपले खांदे उडवून नकार दाखवला. इथे ये. अश्नी समोरच्या खुर्चीवरून उठून अर्णवच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसली. बघ, बारकाईने हे चित्र बघ. अर्णवने ते चित्र तिच्यापुढे सारले. अश्नी ते चित्र पाहू लागली. रेल्वेच्या खिडकीचे गज वगळून झूम लेन्स वापरून आपण हे चित्र काढते आहे हे तिला आठवते. त्या घरासाठी निवडलेली जागा टेकडीवरील नसली तरी काहीशी उंचावर होतीच. आसपास आणखीही सुंदर घरे, बंगले होती. 2 मजली असलेले हे घर मात्र अत्यंत शीर्ण अवस्थेत, कोणत्याही क्षणी ढासळेल अशा स्थितीत होते. विटून गेलेला रंग, ठिकठिकाणच्या भिंतीतून ढासळू पाहणारे दगड आणि विटा, त्या घराच्या आसपास वाढलेली झाडे झुडपे, यातूनही स्पष्टपणे दिसत असलेली अर्धवट उघडी दारे आणि खिडक्या, त्याही कोणत्याही वेळी निखळून पडतील ही अवस्था. अश्नी म्हणाली तशीच ती स्थिती होती. आसपासच्या देखण्या आणि सुंदर घरांकडे पाहत जणू ते जीर्ण झालेले घर, या रे, मलाही तुमच्याप्रमाणेच करा, असे आर्तपणे पुकारत असल्याचा आभास. पाहिलेस? अर्णवने विचारले. हो पाहिले, अश्नी म्हणाली. नाही पाहिलेस तू दी? किंचित हेटाळत्या आवाजात बोलून अर्णव जरासा अश्नीच्या बाजूला झुकता
मग फोटोतील एका जागेवर त्याने आपले बोट ठेवले. म्हणाला, या घराच्या भिरकावत्यापणाचे कारण हे असणार आहे दी. बघ, काळजीपूर्वक बघ. चकित होऊन तिने आधी भावाकडे पाहिले आणि मग फोटोवरील अर्णवचा हात गडबडीने बाजूला करून त्यांनी दाखविलेल्या ठिकाणी पाहिले. दुसऱ्या मजल्यावरील निखळतेत्या आणि लोंबणाऱ्या दाराची एक खिडकी दिसत होती. संध्याकाळची वेळ असल्याने मावळता चाललेला सूर्य अर्धवट त्या घरामागे दिसत होता. प्रकाशाच्या उलट्या बाजूला ते घर आल्याने त्याची दर्शनी बाजू काळपट वाटत असली तरी घराच्या साऱ्या बाबी काहीशा ठळक दिसत होत्याच. खिडकीत एक स्त्री आपल्या बाळाला खांद्यावर थोपटवीत झोपवीत असल्याची अत्यंत पुसट अशी दिसत होती. अगदीच अस्पष्ट नसली तरी जाणवण्या इतकी तरी ती दिसत होतीच. अवाक होऊन झटकन अश्नीने आपली मान वर करून अर्णवकडे पाहिली. किंचित विस्फारलेल्या डोळ्यांनी आपल्याकडे पाहत असलेल्या आपल्या बहिणीची हनुवटी वर दाबून अर्णवने तिचे तोंड बंद केले. मग जरासे हसत त्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तुझे प्रदर्शन उद्या संपू दे. आपण पाचोरा येथे जायचे आहे. पाचोरा हे रेल्वेचे मोठे जंक्शन होते. लोकांची वर्दळही मोठीच होती. तिथल्याच एका बऱ्यापैकी लॉजमध्ये अश्नी आणि अर्णवने मुक्काम ठोकला. सायंकाळी 4 वाजता ते तिथे पोचले होते. आता काहीही न करता सकाळीच जे करायचे आणि पाहायचे असे त्यांनी ठरवले. सकाळी दोघेही लॉजजवळ असलेल्या स्टेशनवर आले. कशी तुझी गाडी गेली होती दी? अर्णवने अश्नीला विचारले. वऱ्याकडून गाडी इकडून गेली. इथे 5-7 मिनिटे थांबली आणि ती तशी गेली. पुढे त्या गाडीने डावीकडे वळण घेतले. त्याच वळणावर मला ते घर दिसले. हाताने दिशा दाखवीत अश्नीने सांगितले. अर्णव रेल्वेच्या ट्रककडे पाहत राहिला. मग त्या ट्रकला समांतर गेलेल्या रस्त्याकडे त्याने पाहिले. चल दी. अर्णवने अश्नीचा हात पकडला आणि समोरच्या रिक्षाच्या थांब्याकडे तो निघाला. मध्येच थांबून त्याने वळून अश्नीकडे पाहिले. तिच्या हे पाठीवरती सॅककडे पाहिले. मग तो हसला आणि अश्नीने विचारले, काय झाले? काही नाही दीदी. जातिवंत छायाचित्रकार आहेस. पाठीवरच्या तुझ्या सॅकमध्ये कॅमेराच असणार आहे, होय ना? न बोलता अश्नी केवळ हसली. अर्णव रिक्षाच्या थांब्यावर आला. अश्नीसह तो पहिल्या रिक्षात बसला. या ट्रॅकसोबत हा रस्ता जिकडे गेला आहे तिकडे चला, त्याने रिक्षावाल्याला सांगितले. रिक्षावाल्याने फ्लॅग पाडला आणि रिक्षा निघाली. 3-4 किलोमीटर पुढे गेल्यावर रेल्वे ट्रॅकने डावीकडे वळण घेतल्याचे दिसले आणि तिथूनच रिक्षा आले त्या रस्ता उजवीकडे वळलेला दिसला. न बोलता अर्णवने अश्नीकडे पाहिलं. याच उजवीकडे वळलेल्या रस्त्याने पुढे चला, अश्नीने रिक्षावाल्यास सांगितले. साईनगरमध्ये जायचे आहे होय तुम्हाला? मगाशीच सांगायचे मग, रिक्षावाला बोलला. अश्नी अर्णवने कोणतीच प्रतिक्रिया दाखवली नाही. रिक्षा पुढे निघाली. 3-4 वळणे घेतली आणि समोर दोघांनाही फोटोत दिसलेले ते घर दिसते. थांबवा, इथेच रिक्षा, अर्णवने रिक्षावाल्याला सांगितले. इथे कोणीच नाही दादा, रिक्षावाला कचवचत बोलला. आम्ही दोन तास जिथे जाणार आहोत त्या उंच जागेवर असलेल्या जीर्ण घराकडे बोट करीत अर्णव म्हणाला. तुम्ही इथे थांबणार असाल तर थांबा, आम्हाला परत जायचे आहे. अर्णव रिक्षावाल्याला म्हणाला. अश्नी रिक्षावाल्यास म्हणाली, हां, वेटिंगचेही भाडे देऊ आम्ही. तुम्हाला थांबायचे आहे तर तुम्ही थांबू शकता. त्या घराकडे जाणार तुम्ही? रिक्षावाला घाईने रिक्षातून बाहेर येत गडबडीने बोलला. त्या घराकडे जाणार तुम्ही? मघाच्याच प्रश्नाची त्याने पुन्हा पुनरावृत्ती केली. का? काय झाले? अर्णवने त्याला विचारले. नका जाऊ तिकडे. आपला हात त्या घराकडे करीत तो रिक्षावाला अर्णवला म्हणाला. जरासा तो पुढे झाला. अर्णवकडे तो झुकला आणि अत्यंत हलक्या व कुजबुजत्या आवाजात म्हणाला, भाऊसाहेब, त्या घरात काहीतरी आहे. काय आहे? अश्नीने विचारले. गेल्या 28 वर्षांपासून ते घर मी बघत आलोय. गेल्या 28 वर्षांपासून ते घर मी बघत आलोय ताई, तो म्हणाला. मध्यम वयस्क रिक्षावाला बोलला. आहे तसेच आहे ते घर. आणि त्या घरातून एका बाईच्या आणि लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकायला येतो.
त्या घराकडे पाहत तो रिक्षावाला म्हणाला. अर्णवने एकदा रिक्षावाल्याकडे पाहिले आणि मग तो अश्नीकडे वळला. ऐकलेस दी, याचसाठी मी परवा तुला हे घर मला वैचित्र्यपूर्ण वाटले असे म्हणालो होतो. आणि असे बोलत पुन्हा तो रिक्षावाल्याकडे वळला. थांबणार तुम्ही? हे 500 रुपये आगाऊ ठेवा तुमच्याकडे. हिशेब आपण नंतर पाहू, चालेल का? अर्णवने विचारले. हरकत नाही, नाईलाजाच्या आवाजात तो रिक्षावाला बोलला. नवीन आहात तुम्ही इथे म्हणून धोका सांगितला मी. ठीक आहे. त्याने हातावरचे घड्याळ पाहिले. 10 वाजून गेलेत. 2 तास मी इथे थांबतो. मग मात्र मी. रिक्षावाला म्हणाला. चालेल, कदाचित आधीही येऊ आम्ही. अर्णवकडे पाहत अश्नीने रिक्षावाल्यास सांगितले. विदर्भच तो. सकाळी 8 पासून उष्णता जाणवायला लागली होती. आता 10:30 होत आले होते. सूर्याने आग ओकायला सुरुवात केली होती. अंगावरचा घाम पुसत अर्णव आणि अश्नी थोड्याशा चढावावर असलेल्या त्या घरासमोर येऊन थांबले. घामाने ओथंबलेल्या चेहऱ्याने त्यांनी घराकडे पाहिले. छाती एवढे उंच दगडी कंपाऊंड त्या दुमजली घराभोवती बांधलेले होते. कंपाऊंडचे अनेक ठिकाणचे दगड निसटलेले दिसत होते. समोर तसेच छाती एवढे उंच लोखंडी गेट अर्धवट उघडे दिसत होते. कंपाऊंडच्या आत पूर्वी कधीतरी तिथे राहणाऱ्यांनी नियोजनबद्धतेने लावलेली विविध प्रकारची झाडे अस्ताव्यस्तपणे वाढलेली दिसत होती. असंख्य झाडांच्या फांद्यांवर कोळ्यांच्या जाळ्यांचे जंजाळ पसरलेले दिसत होते. आत जाण्यासाठी अर्धवर्तुळाकार पायऱ्या दिसत होत्या. पायऱ्यांच्या पुढेच अर्धवट उघडे काळ्या रंगाचे शिसवी कोरीव दार दिसत होते. अर्णव आणि अश्नी दोघांनीही वर पाहिले. तशाच कोरीव लाकडाचे खिडकीचे एक दार बिजागरीतून निसटून एकाच बिजागरीच्या आधारावर लोंबकळत असलेले त्या दोघांनाही दिसले. हीच ती खिडकी दी. अर्णव शांत आवाजात अश्नीला म्हणाला. चल, आत जाऊ. जायलाच हवे अर्णव? काळजीच्या आवाजात अश्नीने विचारले. तू थांब हवे तर दी, मी जाऊन येतो, अर्णव म्हणाला. मोठी बहीण आहे मी तुझी. तू किंवा मी एकट्याने काहीच करायचे नाही, समजले? किंचित तीव्र आवाजात अश्नी उद्गारली. अर्णव तिच्याकडे पाहत किंचित हसला. मग त्याने खिशात हात घालून काहीतरी बाहेर काढले. त्या हाताची मूठ आपल्या ओठांजवळ आणून डोळे बंद करून काहीतरी तो पुटपुटला. कोणते तरी संस्कृत श्लोक अश्नीच्या कानावर आलेच. हिमात्तु प्रस्थानम असे काहीतरी ते श्लोक असावे हे तिला जाणवले. अर्णवने डोळे उघडले. हाताची मूठही उघडली. अर्णवच्या तळहातावर एक काळ्या रंगाच्या दोऱ्याची गुंडाळी होती. त्याचे एक टोक पकडून तो पुढे म्हणाला. डोळे मिचकावून त्या दोऱ्याचा एक वेढा त्याने अश्नीच्या गळ्याभोवती गुंडाळला. दोरा तोडला. आपल्याभोवती गळ्याभोवती वेढा देऊन ती गुंडाळी त्याने पुन्हा आपल्या खिशात ठेवून दिली. अथर्वातील मंत्राने हा धागा मी भारीत केला आहे, शांतपणे अर्णव अश्नीला म्हणाला. काही होणार नाही आपल्याला, फक्त मनशांती ढळू देऊ नकोस. चल, असे म्हणत त्याने बहिणीचा म्हणजेच अश्नीचा हात धरला आणि तो पुढे झाला. जरासे तिरके होत दोघांनीही त्या अर्धवट उघड्या गेटच्या आत पाऊल टाकले. पहिलाच विचित्र अनुभव दोघांनाही जाणवला. प्रकर्षाने जाणवणारा गारवा. दोघांनीही समोरच्या घराच्या दिशेने 4 पावले टाकली. पुन्हा काहीतरी घडले. दोन्ही बाजूंनी कसली तरी वेगवान खसखस जाणवली. चमकून अश्नीने दोन्ही बाजूंना पाहिले. अस्ताव्यस्त वाढलेल्या तिथल्या एक झाडाझुडपांची सळसळ सुरू झाल्याचे अश्नीला दिसले. अर्णव वारा नसतानाही ही झाडे, आशंकित आवाजात अश्नी बोलली. अर्णवने अश्नीचा हात आश्वासकपणे दाबला. शांत राहा दीदी, केवळ पहा, अनुभव घे.
शांतपणे अर्णव बोलला. त्याचे ते बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच खसपसाट करीत 4-5 छोटी छोटी वावटळे जमिनीवरील पालापाचोळ्याला आपल्यासोबत गुंफवीत पुढे असलेल्या पायऱ्यांकडे जाताना दोघांनाही दिसली. अर्णव शांत होता, पण अश्नीचे डोळे विस्फारलेले होते. दोघेही गोलाकृती पायऱ्यांजवळ आले. ती वावटळे पायऱ्यांवरून दाराच्या अलीकडे चौथऱ्यावर गरगरत होती. दोघेही त्या पायऱ्या चढून वर आले. त्या दोघांच्या पायाजवळच ती वावटळे त्यांच्याभोवती फिरायला लागली. मध्येच 2-3 वावटळे दोघांच्या पायांना स्पर्श करून गेली. गोल गिरक्या घेत फिरणाऱ्या त्या वावटळींची गती विस्कटली. कुणीतरी फुंकर मारून पिंजलेला कापूस दूर उडवावा तशी वावटळे त्या पायऱ्यांवरून खाली तरंगत गेली. गिरक्यांची विस्कटलेली घडी पुन्हा पूर्ववत झाली. दोन्ही वावटळे एक झाली. काहीतरी अनाकलनीय घडले. त्या दोघांच्याही पायांपाशी गरगरणारी इतर वावटळे पायऱ्यांवरून खाली आली. पहिल्या 2 वावटळीत मिसळली. पालापाचोळ्याचा एक उंच स्तंभ भयचकित करीत उभा झाला. पार तो वरच्या लोंबणाऱ्या खिडकीच्या दाराला जाऊन भिडला. थिजल्याप्रमाणे अश्नीने भयभीषण दृश्य पाहत राहिली, तर अर्णव शांत नजरेने ते पाहत राहिला. वावटळीच्या प्रवेगाने आधीच निसटलेले त्या खिडकीचे दार खाड 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 असा आवाज करीत भिंतीला धडकू लागले. पाठोपाठ एकाच बिजागरीवर असलेले ते दार आहे त्या बिजागरीतून निसटले आणि कुणीतरी भिरकावल्याप्रमाणे ते स्वतःभोवती गरगर फिरत धाडकन अश्नी आणि अर्णव आलेल्या वाटेवर येऊन आदळले. चल दी, आज जाऊया, शांत आवाजात अर्णव बोलला. एक पाऊल पुढे टाकून तो दाराजवळ आला. दार अर्धवट उघडे होते. माणूस त्यातून जाऊ शकला नसता. अर्णवने हात पुढे करून दाराला हात लावला आणि ते ढकलले. अजिबात आवाज न करता ते दार सत्ताड उघडले. दारातून बर्फाप्रमाणे थंड वाऱ्याची झोत दोघांच्याही अंगावर आली. अश्नीच्या सर्वांगावर सरसरून शहारा आला. दोघेही भयचकित होऊन समोर पाहतच राहिले. तो विस्तृत हॉल होता. त्या हॉलच्या अगदी मध्यावर बरोबर दाराच्या समोर मोठे विस्तृत कोळ्याचे जाळे दिसत होते, अगदी एखाद्या बैलगाडीच्या चाकाच्या आकाराचे. यावेळी मात्र अर्णवच्या चेहऱ्यावर गांभीर्य स्पष्टपणे दिसायला लागले. त्या महाप्रचंड कोळ्याच्या जाळ्याने 4ही बाजूंना वरच्या मजल्याच्या रेलिंगचा आपल्या धाग्यांनी आधार घेतलेला दिसत होता. जाळ्याच्या मध्यावर एखाद्या फुटबॉलच्या आकारा एवढा व्हावा असा काळा कुट्ट कोळी आपले पाय हलवीत बसलेला दिसत होता. अर्णवने डावी उजवीकडे पाहिले. भिंतीवर ढाली, तलवारी लावलेल्या होत्या. समोरच्या भिंतीवर जमिनीपासून 2-1 फूट उंचीवर एक गोल ढाल अडकवलेली दिसत होती आणि त्या ढालीच्या सभोवताली उभ्या स्थितीत भाले लावलेले दिसत होते. वरची तख्तपोशी, समोरचा जिना, तुळ्या एकजात सारे शिसवी लाकडाचेच दिसत होते. एकाएकी सारे घर हादरून उठावे अशा आवाजात वरच्या मजल्यावर कसला तरी आवाज दणदणायला लागला. सारे घर सूक्ष्मपणे थरथरायला लागले. एखादी प्रचंड जड वस्तू कुणीतरी उंच उचलून झटकन खाली सोडून द्यावी तसा तो आवाज. ती तख्तपोशी, वरचा मजला लाकडीच असल्यामुळे आवाजाने सारे घर हादरून उठत होते, सूक्ष्मपणे थरकापत होते. चल दी, परत जाऊ, अर्णवने वळून अश्नीला सांगितले. दोघेही वळून चालू लागले. गेटच्या बाहेर ते आले. जिथे रिक्षा त्यांनी थांबवलेली होती त्या दिशेने ते दोघेही निघाले. दी, इथे परत यायचे, पण पूर्ण माहिती घेऊनच. चालता चालता अर्णव बहिणीला म्हणजेच अश्नीला म्हणाला. परत यायचे? आश्चर्य आणि भीतीच्या आवाजात अश्नी बोलली. होय दी, गंभीर आवाजात अर्णवने उत्तर दिले. कोणीतरी आहे तिथे, आपली वाट पाहतंय ते. आपण इथे आहोत याची जाणीव ते करून देत आहे. अर्णव आश्चर्यचकित झालेल्या
अश्नीच्या तोंडून एवढाच शब्द आला, होय दी. शांतपणे अर्णव बोलला, मला मी केलेल्या वेदाध्यायामुळे, उपनिषदांच्या आणि सुक्तांच्या उपासनेमुळे हे सारे जाणवते. हे सारे म्हणत असताना त्याने मागे असलेल्या घराच्या आपला अंगठ्याने निर्देश केला आणि तो म्हणाला. अर्णव थक्क झालेली अश्नी चित्कारली, मलाही 2 वर्षांपूर्वी याची जाणीव झाली दी. किंचित हसत अर्णव म्हणाला, मग त्यातच थोडा वाहवलो. मग या अतींद्रिय शक्तीपासूनचा बचाव, त्याचे तंत्र आणि मंत्र, गंडे आणि दोरे याचा अभ्यास आणि पठण हे ओघाणे आलेच दी. तो दोरा काढ मघाचा तुझ्या गळ्यातला. अश्नीने दोरा काढला. टाक खाली, अर्णवने सांगितले. असे बोलत त्याने आपल्याही गळ्यातला दोरा अश्नीबरोबरच खाली टाकला. क्षणभर दोघेही थांबून पाहत राहिले. दोन्ही दोऱ्यांना जमिनीचा स्पर्श होताच भक्कन इलकासा जाळ झाला. क्षणात त्या दोऱ्यांची अगदी राख झाली. विस्फारून अश्नीने गरकन वळून अर्णवकडे पाहिले. दी. पुन्हा दोघेही चालायला लागले. अर्णव बोलायला लागला. पाशवी आत्म्यांमध्ये अतींद्रिय शक्ती असते. त्यांच्या आसात उपार्थिवांना मर्जाव असतो. तो मज्जाव आपण पार केला तर त्यांची अतिद्रिय शक्ती आपणावर हल्ला करते, जो आपण परतवण्यास दुर्बल असतो. महाभारत वाचले आहेस तू दी. कुरुक्षेत्रावरील युद्ध संपल्यावर श्रीकृष्णाने रथातून आधी अर्जुनाला उतरायला सांगितले आणि नंतर स्वतः उतरला. तो उतरताच अर्जुनाचा रथ जळून खाक झाला. का दी? भीष्मांनी, द्रोणाचार्यांनी, अश्वत्थाम्याने, कर्णाने जी महान अस्त्रे अर्जुनावर सोडली होती ती निष्प्रभ ठरली. कारण संकेत रूपात श्रीकृष्णाच्या रूपाने एक अव्यक्त बंधन त्या युद्धात उपस्थित होते. याच बंधनामुळे अर्जुन सुरक्षित राहिला. त्या रथावर मात्र त्या अस्त्रांचा झालेला प्रभाव श्रीकृष्णरूपी बंधनाने थोपवलेला होता. हे बंधन दूर होताच त्या अस्त्रांचा प्रभाव सजग झाला आणि तो रथ जळून तिथेच खाक झाला. आता आपल्यावरही त्या घरातील पाशवी शक्तीचे हल्ले झाले. वारा नसताना सळसळणारी झाडे अनैसर्गिकच ते. या झाडांना आपल्याजवळ येणे शक्य नव्हते. आपला नाश करणेही अवघड नव्हते. ती छोटी दिसणारी वावटळे ती पाशवी शक्ती होती दी. आपल्याकडे असणाऱ्या बंधनामुळे ती आपल्या दोघांनाही स्पर्श करू शकली नाही. त्याच वावटळींचा स्तंभ आपण या बंधनामुळे निष्प्रभ आहोत हे जाणवताच खिडकीच्या रूपात आपल्यावर झालेला हल्ला. दी. हे सारे आपल्या गळ्यातील बंधनाने झेलले. कार्यभाग पूर्ण होताच ते जळून गेले. अर्णव अश्नीला सांगत होता. अश्नी वेड्याप्रमाणे अर्णवकडे म्हणजेच तिच्या भावाकडे पाहत राहिली. आलेल्या रिक्षातूनच अश्नी आणि अर्णव दोघेही त्यांच्या लॉजवर आले. दादा, इथे पाचोऱ्यात एखादे वयोवृद्ध गृहस्थ कुणी तुमच्या माहितीचे आहेत का हो? अर्णवने रिक्षातून बाहेर येत रिक्षावाल्यास विचारले. रिक्षावाला विचार करीत राहिला. मग त्याने चटकन अर्णवकडे पाहिले. आहेत की, तो बोलला. चांगले 90-92 वर्षांचे आहेत. परवाच त्यांचा पाचोऱ्यातील सर्वात वयोवृद्ध गृहस्थ म्हणून सत्कार झाला बघा. रिक्षावाल्याने अर्णवला माहिती दिली. दी. थांब, उतरू नकोस. रिक्षातून उतरणाऱ्या अश्नीला थांबवीत स्वतःही पुन्हा रिक्षात बसत अर्णव बोलला. त्या गृहस्थांना आपण भेटायला जाऊ. मग रिक्षावाला म्हणाला, चला दादा, त्या गृहस्थांच्या घरी आपण जाऊ. असे म्हणत त्याने रिक्षा त्या गृहस्थांच्या घरी वळवली. आप्पासाहेब मिराशी असे नाव असलेल्या एका घरासमोर रिक्षा थांबली. अर्णव अश्नीसोबत घराच्या दरवाजात आला. समोरच एक वयोवृद्ध गृहस्थ कॉटवर बसून वृत्तपत्र वाचताना दिसत होते. दरवाजात आलेल्यांची सावली वृत्तपत्रावर पडताच त्या गृहस्थांनी दरवाजाकडे पाहिले. ते गृहस्थ 90 ते 92 वर्षांची असतील. कोण हवंय? थरथरत्या आवाजात त्यांनी दोघांनाही विचारले. आपल्यालाच भेटायचे आहे बाबा. आत येऊ का? अर्णवने विचारले. अरे या ना, विचारायचे काय? ते गृहस्थ म्हणाले. या. त्या वृद्धांच्या तोंडून आर्जवपूर्ण आवाज आला.
अर्णवने अश्नीकडे पाहिले. मानेनेच त्याने तिला आत येण्याची खूण केली. दोघेही आत आले. सहजपणे अर्णवने पाहिली. भिंतीवर अनेक प्रकारची हाताने काढलेली चित्रे दिसत होती. नमस्कार करतो बाबा. अर्णवने वाकून मिराशीच्या पायांना हात लावला. अश्नीनेही त्याचे अनुकरण केले. समोरच्या 2 खुर्च्यांवर ते दोघेही बसले. बाबा, ही माझी बहीण अश्नी भटकर. मुक्त छायाचित्रकार आहे ती. आणि मी अर्णव भटकर. एका महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर आहे मी. वा वा, छान. माझ्याकडे काय काम काढलेत? गृहस्थांनी विचारले. बाबा, पाचोऱ्यातील तुम्ही सर्वात वयोवृद्ध गृहस्थ आहात. अश्नी हलक्या व नम्र आवाजात बोलली. माझ्या भावाला इथली थोडी माहिती हवी होती आणि ती आपणाकडे असेल म्हणून आम्ही दोघेही इथे आलो आहोत. अरे वा, खुशीत ते वृद्ध गृहस्थ उद्गारले. तुमच्यासारखी तरुण मुले असे काही विचारायला आली की खूप आनंद होतो बघा अर्णव सर. थांबा बाबा, नाराजीने अर्णव म्हणाला. आम्ही तुमच्या नातवंडांप्रमाणे आहोत. आम्हाला कृपा करून आहो जाहू म्हणू नका आणि सर तर अजिबातच म्हणू नका, अर्णव त्या वृद्ध गृहस्थांना म्हणाले. ठीक आहे मुलांनो, बोला. काय माहिती हवी आहे तुम्हाला? बाबा, इथल्या साईनगरात एक जुनाट घर आहे. त्या घराविषयी तुमच्याकडे काही माहिती असल्यास आम्हाला हवी आहे. अश्नीच्या या वाक्यासरशी मिराशींनी चटकन आधी अश्नीकडे आणि नंतर अर्णवकडे पाहिले. मग त्यांची मान खाली गेली. दात नसलेल्या तोंडाची त्यांनी निरर्थक हालचाल केली. अश्नीने मिराशींची अस्वस्थता अचूक ओळखली. तिने झटकन विषय बदलत विचारले. बाबा, तुमची चित्रे खरोखरी आशयपूर्ण आहेत. होय बेटी, गंभीर आवाजात मिराशी उद्गारले. जेव्हा भावना व्यक्त करायला तोंड बंद असते तेव्हा त्या भावना कागदावर उतरवतात, चित्राच्या माध्यमातून किंवा लिखाणाच्या माध्यमातून. मिराशींच्या बोलण्याला औदासिन्याची झालर होती. तुम्हाला त्या घराची माहिती हवी आहे ना? देतो मी, असे ते म्हणाले. मीच ती साऱ्या पाचोऱ्यात देऊ शकतो, कारण त्या घराशी आणि त्या घरातील माणसांशी माझा थेट संबंध होता. अश्नी आणि अर्णव चकित झाले. दोघेही त्या वृद्धाकडे पाहत राहिले. मिराशींनी एकवार दोघांकडेही पाहिले आणि मग ते बोलायला लागले आणि त्यांना सविस्तर माहिती सांगायला सुरुवात केली. काय होती ती सविस्तर माहिती त्या घराबद्दल हे पाहण्यासाठी भाग 2 लवकरच येत आहे. भाग पहिला जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील आणि नवीन आलेल्या कथा तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.